नमस्कार. चांगलं वाईट का चांगल्या लोकांसोबत वाईट होतं जाणून घेऊयात. का चांगल्या लोकांसोबत वाईट होतं हा प्रश्न वेदनादायक आहे, पण तो सर्वात प्रामाणिक आहे. कारण चांगलं वागलो तर चांगलंच मिळेल हा अपेक्षा आपण धरतो आणि जीवन ही हमी देत नाही. सत्य इतकंच की जीवन न्यायाच्या नियमावर नाही तर कर्माच्या नियमावर चालतं. आज जो वाईट अनुभव येतो तो अनेकदा आपल्या दिसणाऱ्या चांगुलपणाशी थेट जोडलेलं असतं. तो भूतकाळातील कृतीचा परिपाक असू शकतो ज्याची आपल्याला जाणीवही नसते. पण याहूनही खोल कारण आहे. चांगलं असणं म्हणजे फक्त नम्र, सहनशील किंवा मृदू असणं नाही. खरं चांगुलपणा म्हणजे जागरूकता, मर्यादा आणि योग्यतेवर ठाम राहणं. कधी कधी जे लोक चांगले असतात तेच आणि सहनशील होतात. सीमा आकर नाही आणि त्यामुळे अन्याय सहन करतात. जीवनात वाईट घडतं ते आपल्याला तोडण्यासाठी नाही तर आपल्याला घडविण्यासाठी, जाग करण्यासाठी घडतं. दुःख अनेकदा आरसा असतो. तो दाखवतो की आपण कुठे कमकुवत आहोत, कुठे अडकलेलो आहोत आणि कुठे बदल आवश्यक आहे. खरं तर प्रश्न चांगल्या लोकांसोबत वाईट का होतं असं नाही तर वाईटातून ते काय शिकतात असा आहे. कारण काही लोक तुटतात आणि काही लोक त्यातून अधिक मजबूत बनतात. म्हणून चांगलं असणं म्हणजे फक्त सहन करणं नाही तर योग्यतेसाठी उभं राहणं आहे. आणि जेव्हा चांगुलपणा, जागरूकता, मर्यादा आणि धैर्य जोडलं जातं तेव्हा जीवन हळूहळू बदलायला लागतं. शेवटी वाईट घडणं थांबेलच असं नाही, पण त्यातून तुम्ही कोण बनता हे पूर्णपणे तुमच्या हातात असतं.